डाळिंब, बोर, डोरली या फळांची पत्री विषारी असूनही औषधांमध्ये ज्याचा वापर होतो अशी धोत्रा, कण्हेर, रुई यांची पत्री. आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्यांचा आयुर्वेदानुसार काय उपयोग आहे ते पाहूया. डाळिंब हे आंबट असूनही पित्तशामक आहे. तसंच ते हृदयाला बल्य, बुद्धिवर्धक आणि थकवा घालवणारं आहे. तोंडाला चव नसणं, भूक न लागणं, सतत तहान होणं, ॲसिडिटी, पित्ताने उलट्या, मळमळ, जुलाब होणं, कोलायटिस, कृमी होणं या सगळ्यावर हे अतिशय गुणकारी आहे. विशेषतः लहान मुलांच्या होणाऱ्या जुलाब, पोटदुखी आणि कृमी यावर उपयोगी. दाढिमाष्टक चूर्ण, दाढिमावलेह, दाढिमादिघृत ही औषधं यापासून बनवतात. बोर याच्या पानांचा काढ्याचा उपयोग तोंड येणं, दातदुखी, घसा बसणं, आवाज बसणं, नेत्ररोग या सगळ्यावर केला जातो. याच्या पानांचा लेप दाह कमी करणारा आणि जखमा भरून काढणारा आहे. फळाच्या मगजाचा उपयोग जुलाब, चक्कर, अशक्तपणा, स्थूलता आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी होतो. डोरली किंवा बृहती याच्या काढ्याचा उपयोग खोकला, मुखदुर्गंधी, दातदुखी याच्यावर गुळण्या करण्यासाठी होतो. ही वनस्पती कफजन्य ताप आणि सायनससाठी उत्कृष्ट औषधी आहे. गर्भाशय संकोचक असल्यामुळे बाळंतपणाच्या वेळेचा त्रास किंवा मासिक पाळीच्या वेळेच्या त्रासावर उपयोगी आहे. मूत्रविकार आणि मूत्राशमरी किंवा मूतखडे ह्याच्यावर सुद्धा ही गुणकारी आहे. धोत्रा याच्या पानांचा रस चाई, उवा, लिखा यासाठी उपयोगी आहे. वनस्पती विषारी असल्याने वैद्यांच्या सल्ल्याने वापरावी. उत्तम कफशामक असल्यामुळे कफज, दमा, खोकला, ताप यावर गुणकारी. वातशामक आणि वातानुलोमन असल्यामुळे वेदना कमी करण्यासाठी मासिक पाळीच्या वेळेला होणाऱ्या वेदना, मूतखड्यामधल्या वेदना यावर गुणकारी. लहान मुलांकरता गादीत शू करायच्या सवयीवर उपयोगी. कनकासव, त्रिभुवनकीर्ती, विषतिंदुकवटी या औषधांमध्ये हिचा समावेश आहे. कण्हेर हिचा वापर सर्पदंशामध्ये करतात. ही वनस्पती विषारी असल्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानेच वापरावी. हृदय दौर्बल्यामुळे होणारा दमा, तीव्र बद्धकोष्ठता, विषम ज्वर, मूत्रप्रवृत्तीच्या वेळेला त्रास होणे, मूतखडे यावर ही गुणकारी आहे. रुई जखम शुद्ध करून भरून येण्यासाठी याच्या पानांचा काढा वापरतात. याच्या पानांचा शेक संधिशूल, आमवात, दमा, कुठेही वेदना असताना, तडस लागून होणारी पोटदुखी, उदर या व्याधींमध्ये केला जातो. याच्या पानांचा लेप गंडमाळा, गजकर्ण, कुष्ठ, कोढ आणि वेगवेगळ्या त्वचा रोगांमध्ये उपयोगी ठरतो. रुईपासून बनवलेले क्षारसूत्र मूळव्याध आणि भगंदर यासाठी वापरले जाते. अनेक ग्रंथींना उत्तेजना देऊन त्याचे कार्य सुधारण्याचं काम ही वनस्पती करते. मात्र याचा चीक लहान मुलांना आणि डोळ्यांसाठी हानिकारक असल्यामुळे ही वापरताना योग्य ती काळजी घ्यावी आणि वैद्यांच्या सल्ल्याने वापरावी. पूजेसाठी वापरली जाणारी पत्री आपल्या स्वास्थ्यासाठी माहीत असणं किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या यावरून लक्षात आलं असेल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही पत्री बघणार आहोत.